नमस्कार मित्रांनो, वॉक हेरिटेज तर्फे पुन्हा एकदा आपले अलंकापुरीत स्वागत. हे प्राचीन अलंका नगरीतलं सिद्धबेट. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी 2 डिसेंबर कार्तिक वद्य त्रयोदशी 1296 या दिवशी त्यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. हे संजीवन समाधीचं त्यांचं ठिकाण, ज्ञानेश्वरांचा जो जीवनपट आहे तो 22 ऑगस्ट 1275 रोजी चालू होतो, तो 1296 पर्यंत. अवघ्या 21 वर्षाचं त्यांचं दैदिप्यमान आयुष्य. त्याच्यामध्ये 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी व भावार्थ दीपिका, अमृतानुभव हे 2 अत्यंत मराठी भाषेमधले अत्यंत समृद्ध असे ग्रंथ लिहिले. याला ग्रंथसंपदेला यादव राजवटींचा आश्रय लाभला व हे 2 ग्रंथामध्ये तत्कालीन हयात असलेले हे समजले जातात. ही जी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली, त्याचबरोबर चांदेव पासष्टी व हरिपाठ यांची सुद्धा त्यांनी सुंदर रचना केली. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये त्यांनी त्यांची गुरुपरंपरा नमूद केलेली. उदाहरणार्थ आदिनाथ, त्याच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, त्याच्यानंतर गहिनीनाथ, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ व निवृत्तीनाथांनंतर ती परंपरा ज्ञानेश्वरांकडे आली. अशी त्यांची गुरुपरंपरा ही नाथ संप्रदायाशी निगडीत असल्याचं दिसून येतं. तर अशा या संजीवन समाधीकडे ज्या वेळेला 2 डिसेंबर 1296 रोजी ते समाधीस्थ झाले, त्याच्या आधी त्यांनी अजान वृक्षाखाली त्यांनी ध्यान लावलं व अजान वृक्षाखाली ध्यान लावल्यानंतर, ध्यान संपल्यानंतर त्यांच्याकडे जो दंड होता, त्यांनी दंड म्हणजे काठी, ती अजान वृक्षाची होती, ती काठी त्यांनी त्या ठिकाणी रोवली आणि त्याच्यानंतर ते समाधी स्थानाकडे गेले. आता त्यांचं समाधी स्थान म्हणजे आत्ताच आपण पाहिलेलं सिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर, या सिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराच्या नंदी हलवल्यानंतर खाली भैरात जाण्याचा मार्ग दिसतो, त्या ठिकाणी ते गेले. त्याच्यानंतर जवळजवळ 300 वर्षानंतर या ठिकाणी एकनाथांना दृष्टांत झालेला आणि हा दृष्टांत झाल्यानंतर त्याचं त्यांनी विवेचन निरूपण केलं त्याच्यामध्ये की अजान वृक्षाची मुळी त्यांच्या घशाला त्रास होत असताना त्यांनी एकनाथांना दृष्टांत रूपाने सांगितलं की तू लवकर येऊन या मुळीचा हे कर म्हणून. त्याच्यानंतर एकनाथांनी हे स्थान शोधून काढलं व एकनाथ गेल्या 730 वर्षामध्ये समाधीस्थळी जाऊन आलेले एकमेव व्यक्ती. त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये उद्धृत पण केलेलं आहे की समाधीस्थळी त्यांना काय दिसलं. अत्यंत तेजोमय असं ज्ञानेश्वरांचं दर्शन त्यांना त्यावेळी झालेलं आहे. तर असा हा अजान वृक्ष. तो अजान वृक्ष. अजान वृक्षाचं दुसरं नाव खंडचक्का किंवा याला ज्ञानवृक्ष असंही समजलं जातं. तर हाच तो प्राचीन अजान वृक्ष हा अत्यंत औषधी व गुणकारी असं समजलं जातं आणि याच वृक्षाच्या खाली श्री ज्ञानेश्वरांनी ध्यान लावलेलं समाधीस्थळी जाण्यासाठी. तर आता या घटनेला साधारण 730 वर्ष झालेली आहे. 730 वर्षाची ही संजीवन समाधी. या ठिकाणी या समाधीस्थळी कॉस्मिक एनर्जीचा मी मागे म्हटल्याप्रमाणे अत्यंत समृद्ध असा स्रोत आहे. याच्या तरंगलहरी इतक्या वेगवान आहेत आणि त्याचा प्रत्येक भाविकाला हा अनुभव येतो या ठिकाणी. तर त्याच्यामुळं या जिवंत संजीवन समाधीच्या स्थळी येऊन लोकांनी जरूर असं दर्शन घ्यावं. तर ज्ञानेश्वरांच्या ज्या रचना आहेत त्याच्यावर त्यांच्या विचारधारांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या विचारधारांवर द्वैत्व आदी योगा, वेदांत तत्वज्ञान व श्री विष्णूंचे अवतार असलेले श्री विठ्ठल यांच्या भक्तीचा व योगांचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. तर त्यांची ही विचारधारा
संत नामदेव व त्यांचे वारस म्हणून गणले गेलेले एकनाथ यांच्या याच्यावर दिसून येते. अशा संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा जो प्रवर्तक म्हणून पाया रचला, असे हे त्यांचे संजीवन समाधीचे सिद्धबेट, प्राचीन सिद्धबेट अलंकापुरी नाम असलेले असे स्थान, कॉस्मिक एनर्जीचा अत्यंत उत्तम असा स्रोत असलेलं असं ठिकाण आजही 730 वर्ष झाली तरी लोकांचा प्रचंड ओघ या ठिकाणी मॅग्नेटिक एनर्जीच्या रूपानं ओढला जातो. धन्यवाद.